सांगितलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी करणार असल्याचं सुद्धा थोरवेंनी स्पष्ट केलंय। प्रमुख आरोपीला अटक करावी अशी मागणी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। इलेक्शन तात्काळ आम्ही सगळे मंगेश कालोनीचा परिवार आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश कालोनीचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल कृपया आम्हाला त्या ठिकाणी नेमून द्यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी असतील आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहे त्याला सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। बातमी महत्त्वाची आहे। नाशिकमधून तपोवन वृक्षतोड प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात तपोवन प्रकरणी सुनावणी होणार आहे। तर नाशिकमधील तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी आता पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे। उच्च न्यायालयात ही पुढील सुनावणी पार पडणार आहे।